मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज माझं शूट आहे फिल्म सिटीमध्ये. रेग्युलरली माझं शूट असतं मड आयलँडला. आणि हे आमचे एक दादा आहेत आमचे कॉस्ट्युम दादा. आणि आज मी ठरवलं की माझा फिल्म सिटीचा जो सेट आहे ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे. अँड हा हे संदीप. गुड मॉर्निंग. तर किती वेळ संदीप? तुम्हाला 2 सीनचा घ्यायचा हा ना? हा ठीक आहे, वेळ आहे ना? सो माझा 2 सीन नंतर लागणार आहे. तर मी रेडी होते आणि मी आज असं ठरवलं की मी तुम्हाला माझ्या फिल्म सिटीचा जो सेट आहे त्याचा एक टूर, छोटासा टूर देईन. इकडे उदेगांबेचं पण शूट व्हायचं. आता तो शो रॅपअप झालाय अँड आता मी मेकअप करून घेते पटकन. इनफॅक्ट मला हाफ मेकअप झाल्यावर रिअलाइज झालं की अरे मी आजचा ब्लॉग करू शकते. सो मी तो स्टार्ट केलाय. इथे माझं मेकअपचं सगळं सामान आहे. सो मी मेकअप करते. रोज माझा मेकअप ऍक्च्युली मीच करते, पण जेव्हा आमचे मेकअप दादा, मेकअप टीम फ्री असते तेव्हा ते पण येतात. सो बाय द टाइम मी माझं सुरू ठेवते आणि कोणी फ्री झालं की ते कंटिन्यू करतील. अँड दॅट्स हाऊ इट इज. तर भेटूया आफ्टर द मेकअप. गुड डे, बाय. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की माझा मेकअप मी सुरू करते. मग आमचा रोहन आहे, हा फ्री झाल्यावर हा येतो. आता तो आलाय, आता तो मेकअप करतोय आणि मेकअप झाल्यावर मी बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करेन. तोपर्यंत हॅव अ गुड डे, बाय. आणि आता माझा मेकअप झालाय, रोहनने मेकअप केलाय, थँक्यू सो मच. अँड आता मी बाहेर जाऊन तुम्हाला पूर्ण सेट दाखवते. आधी बघते इथे मेकअप रूम्समध्ये कोण कोण आहे. मेघा आहे शूटला, सो एकदा मेघाला पण भेटूया आणि बाकी पुढचा मग ब्लॉग तसा करूया. आता झालंय काय, मी ना बाहेर आले वरच्या मेकअप रूममध्ये. तर इकडे ना खूप माकडे आहेत. मी याला म्हटलं मयूरला की माझ्यासोबत शूट करायला चल. तर मला म्हणे की माझ्यावर फिरव ना, हात काढ, माझ्यावर फिरव ना कॅमेरा. त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? बरोबर, जेवढी ती मजा करतात तशीच मी पण मजा करतो. हा करतो बाबा, हा खरंच करतो. जायचं का पण त्यांच्याकडे? आपले मित्र आहेत ते. आता मयूरकडे कॅमेरा फिरवते, बॅक कॅमेरा, आणि तो काय करतो ते बघूया. ओके, आपले सगळे प्राणी मित्र आहेत ते. ती अंगाविंग हे सगळ्यात छोट. अरे बापरे, आंघोळ करतायत आईला. बरोबर आहे, त्यांना आता ऊन आहे ना, हो, त्यांना खूप गरज आहे. आणि त्यांचे हे बाई, हे सगळ्यात लहान आहे ते किती रूपर आहे. आणि त्याच्यासाठी हे ठेवलेलं आहे. हो, हे पिंप हे खास करून त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मयूर, तू इथे किती वर्ष शूट केलंस? मी ते 1.5 वर्ष मी काम करतो. सुख म्हणजे नक्की काय? म्हणजे नक्की काय असतं? आणि आता सावळ्याची जणू सावलीसाठी मी इथे आलो. येस, तर मला इथे आलं की बरं वाटतं. हो, ग्रीनरी ऍक्च्युली इथे. मुळात सिनरी आहे आणि मित्र परिवार. आणि इथे उदेगांबेचा पण सेट होता. हो, हा ना? मला भीती वाटत होती. खरंच गरज आहे. हो ऍक्च्युली. आणि त्यांचा अख्खा परिवार आहे इकडे. तुम्हाला पण सांगेन की पक्ष्यांसाठी पण तुम्ही पाणी प्लीज घराच्या बाहेर पाणी ठेवा. हो हो, खूप गरज आहे. खूप ऊन आहे. आपल्याला खूप त्रास होतो, तर त्यांना खूप त्रास होतो. हो राईट. आणि त्यांना असं काही खास सोर्स पण नसतो, जिकडे मिळेल तिकडे. सो ते बघा किती मजा करतात बघा. तो बघ, स्विमिंग पूल. तो आत गेलेला अख्खा. ते बाय ते बाय ते बाय. पाण्या उडी मार परत. हे शूटिंग करतात. चल गेलाच. गेले बाबा. ते तुम्हाला ना बॅक कॅमेरा दाखवते. वर पण आहेत माकडं. आणि या सेटवर बिबट्या पण येऊन गेला ना. बराच वेळा येऊन गेलाय. त्यांच्या कॉस्ट्युम रूम मध्ये बिबट्या आलेला, पण काही नाही केलं त्यांनी. हा, काही केलं नाही. तो आपला आसरा घेतला थोडा वेळ आणि परत निघून गेला. हा बाबा, हा तोच. तो कसं लपून बघतोय. हो, आता छान आंघोळ केली आहे. थोडा वेळ झोपतील. मग आमचा ब्रेक झाला की येतील जेवायला. आम्हाला तर त्यांचं सगळं माहिती झालं. हो, म्हणजे ह्याला तर माहितीच आहे. आम्ही त्याच्यासाठी त्यांच्या चपाती हो, नाईस. आणि हा ह्यांचा सुख म्हणजेचा सेट होता इकडून पूर्णच. इथे आमचा सारंग बसला आणि हा आमचा फिल्म सिटीचा सेट. मला थोड्या वेळाने अजून मी टूर देईन. मयूर असला तर मयूर सोबत, नाही तर मी देईन. हो, म्हणजे इथे तर खूप आहेत. सो बाकी ब्लॉग मी कंटिन्यू करते. पुढे पण सेट आहे. इथे वर मेकअप रूम आहे. इथे पोलीस स्टेशनचं शूट होतं. सगळं दाखवतो. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा दिनाचा ब्लॉग. थँक्यू ना. हे आमचे प्रसाद सर आहेत. हे आनंदजी आहेत. आनंद काय बोलला तू? दिनाचा ब्लॉग काय करता?
तो काय आनंदात कॉन्फिडन्स असतो. आणि हे साजिद दादा आहेत. साजिद दादा हाय करो. हे हमारी माँ है. येस. पण हे काय काय सस्कास फुसफुस काहीतरी केलं त्यांनी. इकडे 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 काय 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 नाही नाही आडवा आडवाच. सबस्क्रिप्शन. थांब थांब थांब. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. पटकन बोल. सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन करा. सबस्क्रिप्शन. आनंदचा आमच्या इंग्लिश एवढा भारी आहे ना. थँक्स. किती वर्ष आनंद तू ब्राझीलला होता? 8 वर्ष. 8 वर्ष ब्राझीलला होता तो. त्याच्यानंतर तिकडनं तो तिकडे आला. तिकडे ती इंडस्ट्री बंद झाली. बंद करून आलो. बंद करून तो इथे आलाय. इकडे बंद करणार. आता तो इकडे आलाय. आणि हा व्लॉग आहे ना खूप शेअर होणार आहे. कारण काय करायचं आपल्याला? सबस्क्रिप्शन. आधी बारी बोला. काहीतरी करू आता. बेटा आणि हे आमचे साजिद दादा. साजिद दादा. लाजला तो. मेरा व्लॉग बन रहा है. कुछ बोल. या या टेल मी. हाउ आर यू? काय तिकडे काय शिकवत होता? घाबरायचं. आता थांबायचं सांगत होतो. अच्छा फिल्मचं प्रमोशन करतोय. नॉर्मल वाक्य. येस नॉर्मल आपण डे टू डे वापरणारं वाक्य ना. तसं काही नाही. नथिंग लाईक दॅट. ओके ओके. अजून एनिथिंग? ना एनी मोर क्वेश्चन्स? नाही. मन आहे मन. एक मन आहे. आपण खाऊ तेलातले वडे आणि लोकांना त्या धडे. प्लीज एलॅबरेट. थोडा विस्तार. व्हॉट डू यू मीन? आपण खाऊ तेलातले वडे आणि लोकांना देऊ बाहेरचे धडे. आपला तेलातले वडे खाण्याचे धडे तर देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? एवढंच सांगेन. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. थँक्यू. मी पण. हां हो ओके. आता मी वरच्या रूममध्ये शिफ्ट झाले बिकॉज खालच्या रूममध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. आता आम्हाला कॉस्ट्यूम चेंजसाठी सांगितलं आहे. सो ही आहे माझी इकडची वरची रूम. आता हे बघा हा माझा कॉस्ट्यूम आहे. हे चेंज करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो आता माझं चेंज झालं आहे आणि मी नाश्ता मागवलेला. सो कोथिंबीर वडी आणि पोहे. आणि हे येऊन ॲक्च्युली अर्धा तास झाला आहे. पण माझी रूम शिफ्ट होत होती म्हणून मग मी थांबले. आता मी हे खाणार आहे. त्याच्यासोबत हे थोडासा चिवडा आला आहे आणि कोथिंबीर वडीसाठी चटणी. अँड हे टेस्ट करून मी तुम्हाला सांगते हे कसं आहे. आता हे टेस्ट करून बघूया की हे कसं लागतं आहे. आणि ही आमची सुनीता ताई. मेरा व्लॉग चल रहा आहे. आणि ताई मला ज्वेलरी काढून देते. सो अशा पद्धतीने आता दिवस चाललाय. अजून सीन लागलेला नाही आहे. तो लागेल 10-15 मिनिटात लागेल. तोपर्यंत खाऊन घेऊया. आणि आता मी पोहे टेस्ट केले आहेत. मी कोथिंबीर वडी पण खाल्ली आहे. पोहे थोडे ओकेश वाटले पण कोथिंबीर वडी मला खूप आवडले. आता आमचं रीडिंग झालं. आता मी चालले सेटवर. आतमध्ये इतका अंधार आहे, इतका उजेड आहे की काय विचारू नका. अँड दिस इज आवर सेट. मागे सगळे आहेत. थोडा थोडा ब्लॉग मी कंटिन्यू करते. काय झालं माहिती आहे इथे ना मी आता तुम्हाला सांगितलंच की मी सेटवर चालले. समोर कूलर आहे. माझे सगळे केस उडाले असे बिखरले. तर मी कोंब घेतला केस करायला आणि काय झालं पिण्याच्या सेकंदाला मागून कूलर परत चालू झाला. ते केस परत असं उलटे वर आले. आणि तो ॲक्च्युली ते शूट व्हायला पाहिजे होतं. ते नाही झालं. पण तुम्हाला समजलं काय झालं. दिस इज आवर सेट. इथे कॅमेरा सेटअप आहे. मेघा, तारा, सोहम, हा विनायक साठे, हा रोहन, हा हाय कर ना. हा रोहन आहे. हा सत्य आहे. हा गुरु आहे. सत्या गुरु आहे आता. इथे आमची कॅमेरा टीम आहे. इथे भाग्यश्रीचा क्लोज सुरू आहे आणि मेघा आली. आता ना आतला सीन झाला आहे माझा फर्स्ट. हा आनंद माझा व्हिडिओमध्ये येतो आहे. अँड आता ब्रेक होणार. 1:30 वाजला आहे. सो ब्रेक नंतर बाकीचे सीन्स. सो आता जरा बाहेर बसून आराम करू या. इकडे ना मजा येते फिल्म सिटीला कारण खूप ग्रीनरी आहे इकडे. माकडं आहेत म्हणजे खूप काय काय आहे इकडे ऑप्शन बाहेर येऊन बसायला. इवन व्हाईट हाऊसला पण आहे पण तिकडे असं समोर एक खूप मोठं ग्राउंड आहे. तिकडे मी वॉक करायला जाते.
पण इथे ना ग्रीनरी खूप जास्त तर मजा येते. आता ना आमचा सेकंड सीन सुरू झाला आहे. एक कॉम्पिटिशन आहे स्वरयज्ञ असं शोमध्ये कॉम्पिटिशन आहे. सो त्याचं शूट सुरू आहे आणि हा जो एक सेटअप बनवला आहे खूप गरम होतं इकडे पण समोर कूलर आहे ॲनाकोंडा आहे तर मजा येते. आता सीन सुरू ही रिहर्सल सुरू आहे की पडते जातो पुढे. वाक्य होतं की प्लीज समबडी प्लीज घेते ॲम्ब्युलन्स. वाक्य मी नाही घेते ते आम्ही गुरुला कुठे घेतली म्हणजे की गुरु माती घालतो. आम्ही 100-100ची लावतोय. सरांनी सुरुवातीला म्हणलं पाणी आणि गुरुने सक्सेसफुली माती खाल्ली आहे. त्याने खूपच घाणेरडं वाक्य घेतलं बॅट जिंकलो आणि हा बॅट जिंकला. आणि हा गुरु तुझ्यामुळे मी बॅट खाल्ली आहे. 100 रुपये द्यायला. 100 रुपये आता मला गुगल पे करणार आहे. गुगल पे कर 100 रुपये. सांगित आम्ही बॅट लावलेली. आज माझं जे काही घर चाललंय ते गुरुमुळे चाललंय. आज मी 500 रुपये जिंकलोय. हा आमचा सारंग सारंगचं असं म्हणणं आहे की याआधी मी कधी इतकं कोणाला बोललो नाही. वाईट वागलो नाही. पण नाही वाईट तो वागतच नाही. एखादा माणूस वाईट वागतो तर त्याला पुढचा व्यक्ती पण जबाबदार असतो. खूप जबाबदार आहे माझ्या वाईट वागण्याला. आज मी गुरुच्या स्टाईलमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा ब्लॉग लाईक सबस्क्राईब करा आणि आनंदच्या सबस्क्रिप्शन करा. आणि आता आतमध्ये ना आमचे 3 मास्टर्स झालेत. कटिंग सुरू आहे. सो ते कटिंग आता बाकीच्या लोकांचं आहे. मी जरा रूममध्ये जाते माईक रिमूव्ह करते त्यांना देते आणि बस दॅट्स इट. आता चहा पिणार चहा बिस्किट. आता वाजलेत किती 4:15 4:20 आणि आमच्या सेटवर आता चहा आलेला आहे. सो मी चहा आणि पार्लेजी बिस्किट असं खाते. मी तुम्हाला सांगितलं रूममध्ये गेले माईक दिला कारण माझी एक पण लाईन नव्हती तर मी माईक लावून करणार आहे काय. आणि हा आहे आमचा नमस्कार मी PR करतो हा. वीणा मॅम रोज असतात त्या खूप क्यूट आहेत. थँक्यू. ॲक्च्युली प्रथमेश जे पण कोठारे विजन्सच्या पेजवर पडतं ते सगळं प्रथमेश जाऊन कवर करतो आणि खूप मेहनत घेतो आहे. आणि त्याने आत्ता फोन पण चेंज केला व्हेरी रिसेंटली. नवीन फोन घेतला आहे त्याने. मी घेतलेला आहे सॅमसंग S24 5 सुपर्ब आहे. मला क्लॅरिटी खूप आवडली. व्हिडिओज खूप छान येतात. सो आमच्या कोठारे विजन्सच्या पेजला पण तुम्ही फॉलो करा यूट्यूब प्लस इंस्टाग्राम. आणि प्रथमेश खूप मेहनत घेतो आहे तर त्याची मेहनत साध्य होऊ द्या. अँड आता सेटचा टूर जरा करणार आहे मी कारण आता 4-4:30 वाजलेत. आता लाईट सनडाऊन झाला की मग काहीच बघता नाही येणार. सो चहा पिते आणि जरा सेटवरचा टूर करते. प्रथमेशलाच घेते आता की चल बाबा रेकॉर्ड कर. अँड दॅट्स हाऊ इट इज. सो भेटूया जरा ब्रेक नंतर. बाय. तर ॲज आय टोल्ड यू की मी तुम्हाला माझ्या सेटचं टूर देणार आहे. हा फिल्म सिटीचा रोड आहे. मागे तुम्हाला व्हॅनिटीज दिसत असतील. इकडे खूप शूट्स चालतात आणि फिल्म सिटीमध्ये तुम्हाला येण्यासाठी परमिशनची गरज असते. तुम्ही कोणत्या सेटवर चालल्यात हे नाव द्यायचं आणि मगच तुम्ही आत येऊ शकता. हा आमचा सेट आहे. इथे उदय गांबेचं पण शूट व्हायचं आहे बघा. आणि सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या सिरियलची शूट पण इथेच व्हायचं. आता आम्ही जेव्हा आउटडोर शूट करतो तेव्हा आम्ही या सेटवर येतो. इकडे खूप माकडं आहेत इन्क्लुडिंग अस. ही एंट्री आहे. मेन गेट आहे. इकडे पार्किंग आहे छोटीसं. पुढे आमची सगळी टीम आहे प्रोडक्शन. इकडे आमची कॉस्ट्यूम रूम आहे. मागे सगळे प्रोडक्शनचे हेड्स वगैरे. सो आणि इकडे चहा टपरी नाही आमची स्पॉट रूम आहे या बाजूला. पण त्याच्या आधी इकडे एक गणपती मंदिर आहे. आपण तिकडे जाऊ. इकडे आमचे प्रोडक्शनवाले बसतात सगळे. टेबल
मागे सेट आहे पण आधी आपण तिकडे जाऊया. चहा सेटअप आणि त्या बाजूला अजून एक सेट आहे ते सप्ते म्हणजे सावलीच्या घरचं शूट होतं. आणि इकडे बघा इथे पोलीस स्टेशन हॉस्पिटल काहीही लावतात समोर झाली देवाचं पोलीस स्टेशन. हो म्हणजे इकडे काही हां इकडे कोणताही सेट लागू शकतो. लाईक कधी पोलीस स्टेशन, कधी हॉस्पिटल, कधी ऑफिस, कधी गोडाऊन, कधी काय वडेवर. आणि तुम्हाला मी सकाळी माकडं दाखवली ती इकडे होती झाडावर इकडे खाली. या ड्रम मध्ये माकडं डुबून आंघोळ कर. इकडे हे आहे आमची स्पॉट. इथे सगळ्यांसाठी चहा बनवते आमचे साजिद भाई, ये उदयजी. आणि हे आमचे काका, हे पण स्पॉट टीम मध्ये, हा कॉस्ट्युम टीम मध्ये. आणि इकडे सखदेव, गौरी, जयंती म्हणजे सावलीचं जे माहेर आहे त्यांचं शूट इकडे होतं बरोबर ना प्रथमेश? आधी ते दुसरीकडे व्हायचं मडला पण मग ते लोकेशन गेलं त्यामुळे इकडे शूट झालं. तर आज नाही जात आपण, इकडे तुम्हाला मागे दाखवते थोडंसं. इथे पण छान आहे. सगळ्यात बेस्ट रेनी सीझन. एव्हा माकड पिल्लू पण आहे. ते क्यूट दिसत आहेत पण जवळ जायचं नाही, नखं मारतात. या हा आपल्या सेटचा एंड आहे. यानंतर जंगल सुरू होतं. मोराचा आवाज आला. इथे मोर आहेत, बिबट्या आहे, माकड आहेत, स्नेक्स आहेत. मी रस्त्याने जाताना एकदा बिबट्या पाहिला आहे. लिटरली मी इकडे आणि 3 हँड डिस्टन्सवर असेल. मी खूप घाबरलेले. आय वॉज इन ऑटो. आणि साप पाहिला आहे मी. एकदा मी 2 व्हीलरने जात होते आणि मी जायला आणि तो साप असा क्रॉस करायला. सो इथे प्राणी आहेत. सो बी केअरफुल वेन यू कम टू फिल्म सिटी. आणि आमच्या या सेटवर पण बिबट्या येऊन गेल्या होणार आहे. आणि विथ मी कॅमेरामॅन आहे प्रथमेश. मी दाखवते ते. हॅलो गाईज, काय म्हणायचं तुला? बस फिल्म सिटीला तुम्ही पण या कधीतरी व्हिजिट करायला. Yes. तुम्ही नेहमी टेलिव्हिजनवर बघता, हे प्रत्यक्षात खूप वेगळं मेहनत असतं. लोक घेतात. आर्टिस्ट आमचे खूप मेहनत घेतात. डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, सगळी टीम एकत्र येऊन काम करत असतात. सो नक्की बघा सावळ्याची जवळ सावली. आणि कोठारे विजनच्या चॅनलला नक्की फॉलो, सबस्क्राईब सगळं करा. येस. आता आपण ब्लॉग इथे तू किती जवळ आला. नको आहे. नाही आवडलं तर कॅमेरा नाही, जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत काही. हे आमचे श्रवण दादा आहेत. हे पण हे